लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, संवेग अक्षयतेचा सिद्धांत. सपोज अन ऑब्जेक्ट ए हॅज मास m1 अँड इट्स इनिशियल व्हेलॉसिटी u1. समजा वस्तू ए चे वस्तुमान m1 आणि तिचा सुरुवातीचा वेग u1 आहे. अँड ऑब्जेक्ट बी हॅज मास m2 अँड इट्स इनिशियल व्हेलॉसिटी u2. आणि वस्तू बी चे वस्तुमान m2 आणि तिचा सुरुवातीचा वेग u2 आहे. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फॉर मोमेंटम, द इनिशियल मोमेंटम ऑफ ए इज m1 u1 अँड दॅट ऑफ बी इज m2 u2. ठीक आहे. तर बघा, संवेगाच्या नियमानुसार ए या वस्तूचा सुरुवातीचा संवेग m1 u1 असेल आणि बी या वस्तूचा m2 u2. सपोज दिस टू ऑब्जेक्ट कोलाइड. तर बघा, या दोन वस्तू एकमेकावर आदळल्या. लेट द फोर्स ऑन ए ड्यू टू बी f1. तर बघा, ए या वस्तूवरती बी ने f1 इतके बल प्रयुक्त केले. दिस फोर्स विल कॉज ऍक्सेलरेशन इन ए अँड इट्स वेलॉसिटी विल बिकम v1. ठीक आहे. तर यामध्ये निर्माण झालेलं त्वरण जे आहे ते ए आहे आणि ए मध्ये निर्माण झालेलं त्वरण ए आहे आणि तिचा वेग जो आहे तो v1 आहे. ठीक आहे. देअरफॉर मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन इक्वल टू m1 v1. ठीक आहे. तर यामुळं ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग m1 v1 असेल. ठीक आहे. According to Newton's third law of motion, A also exert an equal force on B but in the opposite direction. ठीक आहे. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए सुद्धा काय करेल, बी वरती बल प्रयुक्त करेल पण विरुद्ध दिशेने. दिस विल कॉज अ चेंज इन द मोमेंटम ऑफ बी. याच्यामुळे काय होणार आहे, बीच्या संवेगामध्ये बदल होणार आहे. इफ इट्स वेलॉसिटी आफ्टर कोलिजन इज v2. आणि त्यानंतर त्याचा जो वेग असेल तो काय असेल, v2 असेल. ओके, कोलिजन नंतरचा. त्यानंतर काय म्हणलं बघा, द मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन. त्यानंतर काय म्हणलं, बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग काय असणार आहे, m2 v2. आणि त्यानंतर काय म्हणलं बघा, इफ f2 इज द फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट बी. ठीक आहे. आणि f2 हे जर बल असेल बी वरती प्रयुक्त झालेलं, तर f2 इज इक्वल टू मायनस f1. आता इथं मायनस f1 काय म्हणलं बघा, मायनस निगेटिव्ह साइन is used to indicate that object is moving in opposite direction after collision. ठीक आहे. तर एकमेकाचे आघात झाल्यानंतर ते एका विरुद्ध दिशेला चाललेले आहे, त्यामुळे आपण इथे निगेटिव्ह साइन दिले त्याला. आणि फोर्स म्हणजेच काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. त्यावेळेला आपण तिथं पुट करूया. देअरफॉर m2 a2 इज इक्वल टू मायनस m1 a1. कारण काय आहे, फोर्स इज इक्वल टू m इंटू a. ठीक आहे. पण ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण इथं पुट करू. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवाइड बाय टाइम. मग त्याऐवजी व्हॅल्यू काय आल्या बघा, देअरफॉर m2 इंटू इन ब्रॅकेट v2 मायनस u2 अपॉन t इक्वल टू मायनस m1 इन ब्रॅकेट v1 मायनस u1 अपॉन t. ठीक आहे. आता या ठिकाणी t कॉमन कॅन्सल केला आपण, काय राहिलं मग, m2 इन ब्रॅकेट v2 मायनस u2 इक्वल टू मायनस m1 इन ब्रॅकेट v1 मायनस u1. आता ह्या m2 ने आणि मायनस m1 ने त्या ब्रॅकेटला गुणा, काय मिळालं मग बघा, m2 इंटू v2 m2 v2 मायनस, ओके, प्लस मायनसचा गुणाकार मायनस येतो, मायनस m2 u2. आणि आता इकडे बघा, मायनस m1 ने v1 ला गुणल्यानंतर मायनस m1 v1 आणि मायनस m1 ने मायनस u1 ला गुणल्यानंतर मायनस मायनसचा गुणाकार प्लस आला, म्हणून प्लस m1 u1. आता बघा काय केलं, हा जो मायनस m2 u2 जो आहे तो उजव्या बाजूला शिफ्ट करू आणि उजव्या बाजूचा मायनस m1 v1 जो आहे तो डाव्या बाजूला शिफ्ट करू. तर काय मिळालं मग तुम्हाला, देअरफॉर इन ब्रॅकेट m2 v2 प्लस m1 v1 इक्वल टू इन ब्रॅकेट m1 u1 प्लस m2 u2. बरोबर आहे. तर बघा याच्यावरून काय सांगायचं मग त्यांना. ठीक आहे. The magnitude of total final momentum is equal to magnitude of total initial momentum. एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. Thus, if no external force is acting on two objects, then their total initial momentum is equal to their total final momentum. तर बघा, जर वस्तूवरती कोणतंही बाह्यबल प्रयुक्त होत नसेल तर त्याचा अंतिम किंवा सुरुवातीचा संवेग आणि अंतिम संवेग जो आहे तो समान असतो. द स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट. आणि हे जे
विधान आहे ते वस्तूची संख्या किती असली तरी सत्य असते. When no external force acts on two interacting objects, their total momentum remain constant. It does not change. दोन वस्तूची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्याचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. ठीक आहे. यातून काय म्हणलं बघा, दिस इज अ कोरोलरी टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर बघा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा हा उपसिद्धांत आहे. द मोमेंटम इज अनचेंजेड आफ्टर कोलिजन. बघा तर या ठिकाणी जो संवेग आहे तो एकमेकावरती आदळल्यानंतर बदलत नाही. द मोमेंटम गेट्स रिडिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलायडिंग ऑब्जेक्ट. तर तो काय होतो, ज्या दोन वस्तूंचा आघात झालाय त्यामध्ये तो वितरित होतो. द मोमेंटम ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस वाईल दॅट ऑफ द ऑदर इन्क्रीजेस. यापैकी एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढतो. दस वी कॅन ऑल्सो स्टेट दिस कोरोलरी ॲज फॉलो. तर बघा त्यामुळे हा सिद्धांत पुढील प्रमाणे देखील आपल्याला सांगता येतो. काय म्हणले बघा मग, तर वेन टू ऑब्जेक्ट कोलाइड्स द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. जर दोन वस्तूची टक्कर झाली तर त्याचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. ओके, म्हणजे ते स्टेटमेंट आहे, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करून आपल्याला सांगितले. ओके, इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ बुलेट फायर्ड फ्रॉम द गन. तर बघा हे तत्व समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं, हा जो सिद्धांत समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण इथं विचारात घेतलंय. तर बंदुकीमधून झाडलेली गोळी. When a bullet of mass m1 is fired from a gun of mass m2, its velocity become v1 and its momentum become m1 v1. ठीक आहे. तर बघा गोळीचं वजन m1 आहे, बंदुकीचं वजन m2 आहे आणि त्याचा वेग जो आहे तो v1 आणि त्याचा संवेग जो आहे तो m1 v1. Before firing the bullet, both the gun and the bullet are at rest and hence the total initial momentum is 0. तर बघा गोळी जाडण्यापूर्वी बंदूक आणि गोळी हे जे आहे ते विरामावस्थेत होते, त्यामुळे त्यांचा सुरुवातीचा संवेग जो आहे तो 0 असणार आहे. अकॉर्डिंग टू द अबोव लॉ द टोटल फायनल मोमेंटम हॅज ऑल्सो टू बी 0. कारण आपण काय म्हणलंय, पूर्वी आणि नंतर दोन्हीचा जो संवेग आहे तो समान असेल म्हणलं आपण, इक्वल असेल. ठीक आहे, त्यामुळं इथं फायनल मोमेंटम सुद्धा 0 असला पाहिजे. दस द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट कॉजेस द गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. त्यामुळंच गोळी झाडल्यानंतर पुढे जाणारी गोळी आणि बंदूक जी आहे ती थोडी मागे सरकते. दिस बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज कॉल्ड ॲज इट्स रिकॉईल. आणि गोळीच्या या पाठीमागे सरकण्यालाच आपण प्रतिक्षेप किंवा रिकॉईल असं म्हणतो. द वेलॉसिटी ऑफ रिकॉईल v2 इज सच दॅट. आणि बंदूक प्रतिक्षेप वेगाने अशा पद्धतीने सरकते की त्याच्यावर काय इक्वेशन दिलं आपल्याला, m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, किंवा v2 इज इक्वल टू मायनस m1 अपॉन m2 इंटू v1. आता हे कसं आलं बघा, तर काय केलं इथं m2 v2 m1 v1 जे आहे ते आपण उजव्या बाजूला शिफ्ट केलं, तर काय मिळालं आपल्याला m2 v2 इकडे प्लस होते, इकडे गेल्यानंतर मायनस झालं, मायनस m1 v1. ठीक आहे, आणि हा जो इकडे m2 आहे तो आपण पुन्हा उजव्या बाजूला शिफ्ट केला. देअरफॉर v2 इज इक्वल टू मायनस m1 v1 अपॉन m2. ते इक्वेशन कसं आलं बघा, ते v2चं एक्सप्लेनेशन सांगितलं तुम्हाला. त्यानंतर पुढच्या पानावर काय सांगितलं बघा, तर ॲज मास ऑफ द गन इज मच हायर दॅन द मास ऑफ बुलेट, द वेलॉसिटी ऑफ गन इज मच स्मॉलर दॅन द वेलॉसिटी ऑफ बुलेट. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी बंदुकीचं वजन गोळीपेक्षा जास्त असल्यामुळं तुम्हाला बंदुकीचा जो वेग आहे तो बुलेटच्या मानानं कमी असणार आहे. ठीक आहे, द मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम ऑफ द बुलेट अँड दॅट ऑफ गन आर इक्वल अँड देअर डायरेक्शन आर अपोजिट. तर काय म्हणलंय, बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशा विरुद्ध असतात. दस द टोटल मोमेंटम इज कॉन्स्टंट. त्यामुळं एकूण संवेग जो आहे तो स्थिर राहतो. टोटल मोमेंटम इज ऑल्सो कॉन्स्टंट ड्युरिंग द लॉन्च ऑफ अ
रॉकेट, अग्निबाण प्रक्षेपणातही संवेग स्थिर असतो. ठीक आहे. तर बघा याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम आहेत, अगदी सोपे प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला फक्त 2च सूत्र लक्षात ठेवायचं आहे. पहिलं कोणतं आहे तर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी, आणि दुसरं कोणतं आहे तर m1 u1 प्लस m2 u2 इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. या 2 सूत्रावर आधारित तुम्हाला संवेगावरचे प्रॉब्लेम येतात. पहिलं बघा मग, द मास ऑफ कॅनॉन इज 500 kg अँड इट्स रिकॉइल विथ अ स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ कॅनॉन. ठीक आहे. एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्राम असून त्यात तोफ गोळा उडवल्यानंतर तो 0.25 मीटर प्रति सेकंद वेगाने प्रक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा. काय काय दिलं मग आपल्याला, मास ऑफ कॅनॉन किती आहे 500 किलो, रिकॉइल स्पीड 0.25 मीटर प्रति सेकंद, तर मोमेंटम किती असेल. काय फॉर्म्युला मग, मोमेंटम इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. मास किती आहे 500 kg आणि वेलोसिटी 0.25. ओके. करा दोन्हीचं गुणाकार, मग किती आलं 125 kg मीटर पर सेकंद. ओके. दुसरं एक्झाम्पल बघा, मग काय सांगितलंय तर 2 balls have masses of 15 gram and 100 gram and they are moving along the same line in the same direction with velocity of 3 meter per second and 1.5 meter per second respectively. ठीक आहे. They collide with each other and after the collision the first ball move with a velocity of 2.5 meter per second. Calculate the velocity of other ball after collision. 2 चेंडूचे वस्तुमान 50 ग्रॅम व 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 3 मीटर प्रति सेकंद व 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 मीटर प्रति वेगाने गतिमान होतो, तर दुसऱ्या चेंडूचा वेग काढा. ठीक आहे. काय काय दिले बघा मग आपल्याला, मास ऑफ फर्स्ट बॉल किती आहे 50 ग्रॅम, m1 म्हणलं आपण, तर ह्या ग्रामचं आपण केजी मध्ये कन्व्हर्जन केलं, किती आलं मग ते 0.05 kg. आता मास ऑफ सेकंड बॉल किती आहे 100 ग्रॅम m2, आता हे केजी मध्ये 0.1 kg झालं. इनिशियल वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉल u1 किती आहे 3 मीटर पर सेकंद. ठीक आहे. पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग u1 3 मीटर प्रति सेकंद. इनिशियल वेलोसिटी ऑफ सेकंड बॉल u2 1.5 मीटर पर सेकंद. ठीक आहे. दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग. फायनल वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉल v1 2.5 मीटर पर सेकंद. अंतिम वेग पहिल्या चेंडूचा v1 आणि फायनल वेलोसिटी ऑफ सेकंड बॉल दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. तर आता फॉर्म्युला बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार सुरुवातीचा एकूण वेग बरोबर अंतिम एकूण संवेग. ठीक आहे. ठेवा फॉर्म्युला, मग काय फॉर्म्युला, m1 u1 प्लस m2 u2 इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. ठेवा किमती, मग m1 0.05 गुणुले 3 प्लस 0.1 गुणुले 1.5 बरोबर m1 ची किंमत किती आहे 0.05 आणि अंतिम वेग पहिल्याचा 2.5 अधिक 0.1 दुसऱ्याचं वजन. ठीक आहे. आणि त्याची आपल्याला अंतिम वेलोसिटी काढायची आहे. करा गुणाकार, मग 0.05 गुणुले 3चा 0.15 आलं अधिक 0.1 गुणुले 1.5 चा गुणाकार 0.15 आला बरोबर 0.05 गुणुले 2.5 चा गुणाकार 0.125 अधिक 0.1 गुणुले v2. ओके. आता ह्या 0.15 आणि 0.15 ची बेरीज केली 0.3 आलं बरोबर 0.125 अधिक 0.1 गुणुले v2. ठीक आहे. त्यानंतर काय केलं बघा, तर ह्या 0.3 मधून 0.125 वजा केलं. ठीक आहे. काय मिळालं मग तुम्हाला 0.175 आणि त्याला 0.1 ने आपण भागलं. काय मिळालं मग आपल्याला 1.75 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे. हा झाला v2 म्हणजे दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग.